शेतकरी बंधूंनो, आपल्या देशातील शेतकऱ्याची जी आर्थिक स्थिती आहे ते सुधारण्यासाठी केंद्र सरकार जे आहे वेळोवेळी विविध योजना राबवत आहे। त्यापैकी म्हणजे एक महत्त्वाची आणि उपयुक्त योजना म्हणजे मृदा आरोग्य कार्ड योजना। तर ही योजना काय आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे, आपल्याला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, आपल्याला कार्ड कशा प्रकारे मागवायचं आहे, कोणकोणते शेतकरी या योजनेमध्ये पात्र आहेत, तर ही सगळी माहिती आपण आता जाणून घेणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। तर मृदा आरोग्य कार्ड या योजनेमध्ये शेतातील जी मातीची तपासणी करून त्याचा जो अहवाल आहे तो शेतकऱ्यांना दिला जातो। त्यामुळे कोणत्या जमिनीवरती कोणते पीक घ्यावे, कोणते खत वापरावे आणि उत्पादन कसे वाढवावे याची जी माहिती आहे ते मिळत राहते। आतापर्यंत देशभरातील लाखो शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेतलेला आहे। माती परीक्षण म्हणजे मातीचे आरोग्य तपासणे। यात मातीतील रासायनिक, भौतिक आणि जैविक गुणधर्माचे जे विश्लेषण केले जाते, मातीची खरी ताकद आणि कुमकुवत बाजू समजण्यासाठी हे जे परीक्षण आहे ते केले जाते। आता या मातीचे जे परीक्षण आहे ते कसे केले जाते, कशा प्रकारे केले जाते ते बघा। सरकारी कृषी अधिकारी तुमच्या शेतातील मातीचे नमुने घेतात। हे जे नमुने आहेत ते प्रयोगशाळेमध्ये पाठवले जातात। तिथे जे आहे जे तज्ञ आहेत ते मातीतील पोषक तत्वांची तपासणी करतात। तपासणी पूर्ण झाल्यानंतर जो मातीचा अहवाल आहे तो पूर्ण होतो। हा जो अहवाल आहे तो ऑनलाईन पोर्टलवरती टाकला जातो, जेणेकरून जो अहवाल आहे तुम्ही तुमच्या मोबाईलवरती पाहू शकता। आणि त्याचबरोबर तो जो अहवाल आहे तो छापील प्रक्रियेने पोस्टाद्वारे तुम्हाला मिळते। आता हे मृदा आरोग्य कार्ड म्हणजे काय? मृदा आरोग्य कार्ड म्हणजे मातीचे रिपोर्ट कार्ड। हे जे कार्ड आहे केंद्र सरकार शेतकऱ्यांना दर 3 वर्षांनी देते। त्यात मातीतील पोषक तत्वे, त्यातील कमतरता आणि त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी ज्या सूचना दिलेल्या असतात। हे जे मृदा कार्ड आहे ते 3 वर्ष चालते, म्हणजे 3 वर्ष वैध असते। आता हे जे मृदा आरोग्य कार्ड आहे ते तयार होण्याची प्रक्रिया कशी आहे ते बघा। सुरुवातीला शेतातील मातीचे जे नमुने आहेत ते गोळा केले जातात। नंतर प्रयोगशाळेमध्ये त्याची तपासणी करून उपलब्ध आणि अनुपलब्ध पोषक तत्वांची जी यादी आहे ते तयार केली जाते। मातीच्या गुणवत्तेनुसार योग्य खते व जे पिके आहे ते सुचवली जातात आणि जो अंतिम अहवाल आहे तो ऑनलाईन टाकून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला जातो। आता या मृदा आरोग्य कार्डचे फायदे कोणकोणते आहेत ते बघा। या योजनेमुळे शेतकऱ्याला आपल्या शेतातील माती कोणत्या पिकासाठी योग्य आहे हे समजते। मातीसाठी कोणते खत किती प्रमाणामध्ये वापरावे याची जी अचूक माहिती आहे ते मिळते। खत, पाणी, मजूर आणि यंत्रसामग्रीवरील जो खर्च आहे तो कमी होऊ शकतो। या नियोजनामुळे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होते आणि नफासुद्धा वाढतो। आता हे मृदा आरोग्य कार्ड आपल्याला ऑनलाईन कशा प्रकारे काढायचे आहे ते बघा। मृदा आरोग्य कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला ही जी लिंक दिसत आहे या लिंकवरती तुम्हाला जायचं आहे। तिथे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला राज्याची निवड करायची आहे आणि पुढे जायचं आहे। नवीन नोंदणी पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे आणि जो फॉर्म आहे तो सबमिट करायचा आहे। नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्ही लॉग इन करून तुमच्या मातीचा जो अहवाल आहे तो तुम्ही सहज पाहू शकता। जर या मृदा आरोग्य कार्डाशी संबंधित कोणतेही प्रश्न असतील तर 011243055591 किंवा 011243055948 या क्रमांकावर तुम्हाला फोन करायचा आहे। तसेच तुम्हाला हे जे ईमेल आयडी दिसत आहे या ईमेलवर तुम्ही सुद्धा संपर्क साधू शकता। तर अशा प्रकारे जे हे मृदा आरोग्य कार्ड कशासाठी महत्त्वाचे आहे, मृदा आरोग्य कार्ड म्हणजे काय हे आता तुम्हाला समजलं असेल। तर मंडळी, हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा ज्यांच्याकडे मृदा आरोग्य कार्ड नाही आहे, या योजनेविषयी माहीतच नाही त्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचलाच पाहिजे। ठीक आहे, तर मंडळी समजली माहिती? तर मंडळी, हीच होती आजची माहिती। तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। जय हिंद, जय महाराष्ट्र।